नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये क्षीरसागर मुक्त बीड करायचं आणि क्षीरसागरांचं राजकारण कायमचं संपवायचं। क्षीरसागरांची जी बीड मतदारसंघावर किंवा बीड जिल्ह्यावर हुकूमत आहे ती हुकूमत उखडून टाकायची असे मनसुबे सध्या वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते चर्चित आणत आहेत। खरोखरच क्षीरसागर मुक्त बीड हे शक्य आहे का? तर हे लोक असं सांगतायत की आम्ही लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांना पराभूत करून मुंडेंना धक्का दिलाय। क्षीरसागर तर फार किरकोळ आहे आणि क्षीरसागरांचं घर फाकलंय, बंगल्याला तडे गेलेत, एका घराचे 3 घरं झालेत आणि त्यामुळेच क्षीरसागरांचा पराभव सहज शक्य आहे। क्षीरसागरांबद्दल एवढी तिळीक किंवा एवढा राग कशामुळे या पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांच्या मनात आहे हे काही समजायला तयार नाही। जेवढे काही भारतीय जनता पक्ष, शिवसेना, उबाठा सेना किंवा काँग्रेस किंवा इतरही छोटे छोटे जे पक्ष आहेत त्या पक्षामध्ये आज जे काही सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून आजी माजी नगरसेवकापासून ते आजी माजी आमदारापर्यंत जेवढे काही लोक आहेत ते कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या निवडणुकीत क्षीरसागरांसोबत ऍडजस्ट झालेले आहेत। मग ती बाजार समिती असेल, नगरपालिका असेल, खरेदी विक्री संघ असेल, कारखाना असेल किंवा विधानसभा असेल, लोकसभा असेल, कुठे ना कुठेतरी क्षीरसागरांनी प्रत्येकाला उपकृत केलेला आहे। मग असं असतानाही क्षीरसागरांबद्दल एवढा राग, एवढा द्वेष, एवढी तिळीक या पदाधिकाऱ्यांच्या किंवा राजकीय पक्षाच्या लोकांच्या डोक्यात का गेली? सर्वसामान्य जनतेला फारसं काही त्याच्याशी देणं घेणं नाही असं एकंदर जाणवतं। सर्वसामान्य जनता ही देखील सांगते की क्षीरसागर जर का सत्तेत असतील किंवा नगरपालिका जर का त्यांच्या ताब्यात असेल, त्यांच्या घरातलं जर का कोणी आमदार मंत्री असेल तर निदान 4 पैशाचा विकास केल्याचं दिसतं। तरी इतर जे कुणी आहेत ते सत्तेवर आल्यानंतर फक्त आपली घरं भरण्याचा प्रयत्न करतात असंही लोक चर्चा करतात। आता हा ज्याचा त्याचा अनुभव आहे, पण गेल्या 30-35 वर्षापासून नगरपालिकेतील सत्ता असेल किंवा काकूच्या 3 टर्म खासदारकीचा विषय असेल किंवा जयदत्त क्षीरसागर यांचं मंत्रिपदाचा कार्यकाळ, आमदारकीचा 3-4 वेळचा कार्यकाळ आणि संदीप क्षीरसागर यांचा आमदारकीचा 5 वर्षाचा कार्यकाळ, अशी 35-40 वर्ष सत्ता ही क्षीरसागरांच्या हातात आहे आणि त्यामुळेच लोक आता किंवा पदाधिकारी, कार्यकर्ते, राजकीय पक्षाचे जाणकार नेते हे क्षीरसागर मुक्त बीडचा नारा देत आहेत। खरोखरच क्षीरसागरांनी बीडचं एवढं वाटोळं केलंय का? किंवा क्षीरसागर जर का सत्तेत नसले तर खरोखरच बीड हे एवढं सुधारणार आहे का? या सगळ्या गोष्टींचा देखील विचार होणं गरजेचं आहे। मुळात भानगड एक झालेली आहे की ज्या बंगल्याकडं डोळे वर करून बघण्याची कुणाची हिंमत नव्हती त्या बंगल्यामध्ये घुसून दगडफेक करून तो बंगला जाळला गेलाय। आणि हे का झालंय हे तिन्ही क्षीरसागरांनी, म्हणजे डॉक्टर योगेश क्षीरसागर असतील, आमदार संदीप क्षीरसागर असतील, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर असतील, या तिन्ही क्षीरसागरांनी एकदा विचार करायला पाहिजे। कारण जोपर्यंत तुमची मुठ्ठी आहे, एकत्र आहात तुम्ही, तोपर्यंतच तुमची ताकद आहे हे आम्ही सांगायची गरज नाही। क्षीरसागरांमध्ये वितुष्ट आलं, तिघांनी 3 पक्ष निवडले, 3 नेते निवडले, त्यामुळं कार्यकर्ते हे बिथरले। कुणी कुणाकडे जायचं, कुणी कुणाची भेट घ्यायची, कुणी कुणाला अंधारात भेटायचं, कुणी कुणाला उजेडात भेटायचं, ही देखील चोरी होऊ लागली। म्हणजे बंगल्यावर जर का गेलं आणि एखादा संदीप क्षीरसागर यांचा कार्यकर्ता जर का समोरून योगेश क्षीरसागर किंवा भारतभूषण क्षीरसागर आले आणि त्यांना नमस्कार जर का केला तर त्याला जाब विचारला जातो की काय, अशी परिस्थिती। किंवा जयदत्त क्षीरसागर यांची भेट घ्यायची असेल आणि जर का चुकून क्षीरसागरांपैकी योगेश किंवा संदीप यांच्यापैकी कुणी जर का पाहिलं तर आपल्याला विनाकारण ते बोलतील का काय, ही भीती कायम असायची, ती आजही आहे। आणि त्यामुळेच जे काही विरोधक आहेत मग त्या विरोधकांमध्ये शिवसेना, उद्धव ठाकरे यांची सेना, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, या सगळ्यामधले असंतुष्ट सध्या एकत्र होत आहेत आणि लोकसभा निवडणुकीमध्ये
पंकजा मुंडे यांच्यासारख्या माजी मंत्री राहिलेल्या, 2 टर्म आमदार राहिलेल्या आणि महायुतीच्या, विशेष करून धनंजय मुंडे यांची ताकद पाठीशी असताना देखील त्यांना पराभूत केलं. आता हे पराभूत करताना मराठा समाजाचे बहुतांश किरकोळ कार्यकर्त्यापासून ते मोठ्या नेत्यांपर्यंत सगळे एकत्र आले होते. आणि आता देखील याच सगळ्यांनी विडा उचललाय, तो म्हणजे क्षीरसागर मुक्त बीडचा. क्षीरसागर मुक्त बीड हे एवढं सहज शक्य आहे का? तर निश्चितपणे नाहीये. कारण क्षीरसागरांची पाळंमुळं ही बीड मतदारसंघात घट्ट खोलपर्यंत रोवली गेलेली आहे. क्षीरसागरांकडे जी काही सत्ता होती 35-40 वर्ष, त्या सत्तेच्या माध्यमातून क्षीरसागरांनी बऱ्यापैकी या ठिकाणी विकास केलेला आहे. अनेक संस्था उभा केलेल्या आहेत. शिक्षण संस्था असतील, बँका असतील, साखर कारखाने असतील, सूतगिरणी असेल, या माध्यमातून त्यांनी अनेकांची कुटुंब उभा केलेली आहेत, अनेकांचे संसार उभा केलेले आहेत. आणि त्यामुळं या सगळ्यांचा जर का मुकाबला करायचा असेल तर सगळ्या विरोधकांना एकत्र येऊन एकच उमेदवार द्यावा लागेल. आणि विधानसभा निवडणुकीत ते शक्य नसतं. विधानसभा निवडणुकीमध्ये क्षीरसागर हे ओबीसी आहेत किंवा अल्पसंख्याक मायक्रो मायनॉरिटी आहेत, म्हणून देखील त्यांच्यावर मराठा समाज असेल किंवा इतर समाजाचा विशेष राग असल्याचं अनेक वेळा खाजगीत चर्चेतून जाणवतं. मराठा समाज कायम क्षीरसागरांसोबत राहिलेला आहे, पण गेल्या वर्षभरापासून जो आरक्षणाचा विषय सुरू आहे तेव्हापासून मराठा समाजाच्या भावना या अति तीव्र आहेत. आणि त्यामुळे क्षीरसागरांचं घर जाळल्यानंतर देखील आमदार संदीप क्षीरसागर यांनी यामध्ये मराठा आंदोलकांचा हात नव्हता असं सांगितलं होतं. एकूणच काय तर क्षीरसागर मुक्तीचा नारा जे कोणी लोक देत आहेत त्या लोकांना एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की क्षीरसागर हे जसे मायक्रो मायनॉरिटीमध्ये म्हणजे तेली, तांबोळी, न्हावी, परीट किंवा साळी, माळी, कोळी यांच्यामध्ये आहेत आणि यांच्यामध्ये खोल रुजलेले, तसे ते ब्राह्मण समाजामध्ये आहेत, जैनमध्ये आहेत, मारवाडीमध्ये आहेत. आणि या मायक्रो मायनॉरिटीला एकत्र करणं किंवा आपल्यासोबत घेणं हे देखील महाकठीण काम आहे. हे विरोधकांनी लक्षात घेतलं पाहिजे. विरोधकांनी निश्चितपणे फुल प्रूफ प्लॅनिंग केलेली आहे. कारण बंगल्याचे 3 तुकडे झालेले आहेत. 3 तुकड्याची ताकद विखुरली गेल्यामुळं आता विरोधकांना एक मोठा चान्स किंवा मोठा स्पेस मिळालेला आहे. पण विरोधकांकडे तेवढा मोठा स्ट्रॉंग कॅन्डिडेट किंवा चेहरा नाहीये. म्हणजे जे कोणी चेहरे आहेत ते कधी ना कधीतरी क्षीरसागरांकडून उपकृत झालेले आहेत असं लोक सांगतात. आमचं म्हणणं नाहीये. ते लोकांनी ठरवावं की कुणाच्या पाठीशी उभं राहायचं, कुणाच्या नाही. पण क्षीरसागर मुक्तीचा लढा किंवा नारा देत असताना क्षीरसागर हे मुस्लिम समाजात देखील आपलं वजन आजही बाळगून आहेत. सय्यद सलीम यांच्यासारख्या माणसाला त्यांनी आमदार केलेला आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाची सहानुभूती किंवा मुस्लिम समाजाचा मतदार आहे तो देखील क्षीरसागरांसोबत राहणार यात शंका नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये दलित, मुस्लिम, ओबीसी ही जी मोठ आहे आणि त्याला जर का थोडाफार 25-30% मराठा समाजाचा सपोर्ट मिळाला तर क्षीरसागरांच्या पराभवाची स्वप्न पाहणाऱ्यांची स्वप्न धुळीस मिळणार आहे. कारण क्षीरसागरांपैकी आज विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर हे आहेत, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे देखील मैदानात उतरण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे 2019ला ज्या पद्धतीनं काका पुतण्यातच फाईट झाली तशीच फाईट पाहायला मिळू शकते. अनिल जगताप हे शिवसेनेकडून प्रयत्नशील आहेत, त्यांचं तिकीट कन्फर्म असल्याची चर्चा आहे. मग अशा परिस्थितीत जर का तिरंगी लढत झाली आणि त्यामध्ये जर का 2-3 अपक्ष उभा राहिले तर क्षीरसागर हे पडणं शक्य नाहीये. पण जाणीवपूर्वक सगळे विरोधक हे क्षीरसागर मुक्तीचा नारा देत आहेत आणि तो आवाज बुलंद करण्यासाठी काही बातम्या पेरल्या जात आहेत, काही रुमर्स पसरवले जात आहेत. म्हणजे क्षीरसागर हे सत्तेतून कायमस्वरूपी बाहेर गेले पाहिजे, क्षीरसागर यांचं पुन्हा नामोनिशान दिसलं नाही पाहिजे, यासाठी ज्या ज्या लोकांनी चंग बांधलाय त्यामध्ये सगळेच आले. म्हणजे अगदी व्यापारी असतील, प्रतिष्ठित नागरिक असतील, वकील असतील, सीए असतील किंवा डॉक्टर्स असतील, पत्रकार असतील, सामाजिक कार्यामध्ये पुढाकार असलेले राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते असतील, या सगळ्यांनी ठरवले. त्यामुळं क्षीरसागरांनी देखील आता विचार करण्याची गरज आहे की आपल्यामधील फुटीचा फायदा
हा विरोधकांना होणार असेल आणि त्याच्यामुळं जर का क्षीरसागर हे नाव राजकीय पटलावरून पुसलं जाणार असेल तर त्यांनी निश्चितपणे या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. तो करावा की न करावा एवढा सल्ला देणे एवढे आम्ही काही मोठे नाहीत आणि आम्हाला त्याची गरजही वाटत नाही, कारण फुकटचे सल्ले देण्याची आम्हाला सवय नाही आहे. पण जी चर्चा सध्या मार्केटमध्ये सुरू आहे ती चर्चा आम्ही या माध्यमातून सर्व प्रेक्षकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतोय की लोकसभेला पंकजा मुंडे यांना पराभूत केलं, आता क्षीरसागरांची बारी आहे आणि क्षीरसागरांना एकदा घरी बसवून त्यानंतर या मतदारसंघावर आपला पगडा कायम बसवायचा, आपली मांड घट्ट बसवायची आणि क्षीरसागरांना हद्दपार करायचा. हा एकूण या 2024च्या विधानसभा निवडणुकीतील बीड मतदारसंघाचा प्लॅन असल्याची सध्या तरी कुणकुण दिसून येत आहे. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.